छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरेटकरला अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरेटकरची पोलीस कोठडी रविवारी संपली। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 30 एप्रिलला सुनावणी झाली। त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव कोरेटकरला कळंबा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले। आज त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, कितपत शक्यता जामीन मंजूर होण्याची? आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरेटकरला अटक करून ज्यावेळी कोर्टामध्ये सादर केलं त्याच्यानंतर प्रशांत कोरेटकरला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ती मिळालेली आहे। लगेचच प्रशांत कोरेटकरच्या वकिलांनी जामिनासाठीचा अर्ज आहे तो दाखल केला आणि त्याच्यावरती आज सुनावणी होणार आहे। जवळपास 5 दिवस पोलीस कोठडी आहे ती प्रशांत कोरेटकरला मिळालेली होती आणि त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला पाठवलेलं आहे। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये आहे। कारागृहामध्ये राज्यातल्या काय नेमकं घडतं हे आपण कालपासून बघतोय आणि म्हणूनच त्याला सुरक्षेच्या कारणास्तव अंडा सेलमध्ये ठेवलेलं आहे। आज त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे आणि या सुनावणी दरम्यान कोर्ट नेमकं काय या ठिकाणी आदेश करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांचा स्टे आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। पोलीस नेमकं काय या ठिकाणी आपला युक्तिवाद करतात किंवा फिर्यादीचे वकील, सरकारी वकील आणि कोरेटकरचे वकील हे कशा पद्धतीने युक्तिवाद करतात आणि कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केला प्रशांत कोरेटकरकडून, त्याच्याकडून जवळपास 5 जणांची नावं आली की ज्यांची मदत आहे ती या सगळ्या फरार असणाऱ्या काळामध्ये त्याला झाली। त्याचबरोबर 2 गाड्या आहेत त्या बरोबर आहे। त्यामुळे आज सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।